तो ती ॲड पाहत होता आणि ती ॲड पाहता पाहताच एकाएकी त्याच्या भुवया वर गेल्या आणि ते पाहून तिच्या चेहऱ्यावर आलेलं स्मित विरू लागलेलं. एवढ्यात त्याने सर्वात आधी उपहासाने डोळे मिटले आणि नंतर भलतीकडे पाहत सुस्कारा सोडला आणि तिच्यावर पुन्हा ओरडला. हे सगळं काय आहे? अर्जुनने कठोरपणे विचारलं. काय झालं सर? डू यू थिंक यू डिड दिस बेस्ट? हे तुम्ही डिझाईन तयार केलं, पण तुम्ही या फॉन्टचा वापर का केला? तो इतका वाचायला कठीण आहे आणि हा कलर असा का? आपण ऐकत आहात अध्यायम या कथेचा पुढचा भाग सुरू करण्याआधी प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि आधीचे पार्ट ऐकले असल्याची खात्री करून घ्या. चला सुरुवात करतेय. अध्यायम भाग 8. कमाल आहे, आपण चुकून कोणाला तरी उगाच बडबड केलीये, माहिती नसताना वाटेल तसं बोललोय हे लक्षात आल्यावर तरी निदान सॉरी म्हणायची पद्धत असते. पण नाही, बाप रे, पाहिलं नाही काही नाही आणि लगेच बडबड करायला सुरुवात केली. मला माय गॉड, एवढा राग. आता कळालं हे दोघं एवढं का सांगत होते. बट इट मीन्स आय वॉज राईट. त्यांचं लग्न झालं होतं आणि डिवोर्स ही झालाय तरीच. म्हणजे मी काल हवेत पान मारला आणि ते खरंच आहे. तर डिवोर्स झाल्यापासून या व्यक्तीची मनस्थिती कदाचित खरंच ठीक नाही आहे आणि म्हणूनच हे असे असतील. पण मला कळत नाही, डिवोर्स झाला तरी आजकाल लगेचच दुसरं लग्न करून रिकामे होतात लोक आणि हे तर एक हँडसम बिझनेसमॅन दिसत आहेत, तरीही अजून एकटे का बरं असतील? हो, असा स्वभाव पाहिल्यावर कोण आपल्या पायावर छेड मारून घ्यायला तयार होईल म्हणा. काय माहित घरचे कसे झेलत असतील या माणसाला. जाऊ दे, मी का विचार करते एवढा त्यांचा. लेट इट गो. मला ही ॲड काही करून आजच करायला हवी, नाहीतर पुन्हा माझ्यावर बरसायलाही कमी करायचा नाही हा माणूस. मला सुद्धा इथं जॉब मिळायची होती का? तरी बरं त्यांनी मला पाहिलं नाहीये, नाहीतर नक्कीच घरी पाठवलं असतं. पण उलट तसंच झालं असतं तर बरं झालं असतं असं वाटतंय आता. यार, आज काही करून यांना मी माझं काम करून दाखवणार, मग स्वतः ॲप्रिशिएट करतील ते. अजून त्यांनी अक्षयाचं परफेक्ट काम कुठं पाहिलंय? स्वतःच्याच विचारात हरवलेली तिनं तिचं लक्ष ॲड करण्यावर दिलं, पण बॅक ऑफ द माइंड तिच्या मनात त्याच्याबद्दलचं कुतूहल वाढलेलं. आणि आता काय, दोघंही एकाच ऑफिसमध्ये काम करणार होते आणि आता इथं जॉब लागलाच आहे, तर तिला आता त्याला बोलायची संधीच द्यायची नव्हती. सायंकाळचे 4 वाजत होते. अक्षयाने दिवसभर फक्त ॲड बनवण्यावरच लक्ष केंद्रित केलं होतं. लंच टाईमला केवळ ती तिच्या जागेवरून उठली असेल. तिने तिच्या आधीच्या अनुभवावरून एक जबरदस्त ॲड तयार केली होती. ती खूप विचारपूर्वक आणि आकर्षक बनवलेली होती. तिच्या दृष्टिकोनातून ती अगदी परफेक्ट होती. तिचं डिझाईन आणि रंगसंगती यावर योग्य पद्धतीने काम केलं होतं. तिनं ती ॲड पोस्ट न करता ड्राफ्टमध्ये ठेवली आणि अर्जुनलाही दाखवण्याच्या आधी समीरच्या केबिनमध्ये आली. मे आय कम इन सर? हो मिस अक्षया, प्लीज कम. आणि तुमची ॲड बनवून झाली का? हो सर, तेच तुम्हाला एकदा पाहून घ्या म्हणत होते. इट्स ओके, तुम्ही बनवली ना, मग परफेक्ट असेल. अहो तरीही एकदा चेक करा ना प्लीज सर, कारण ही माझी इथली पहिलीच ॲड आहे म्हणून म्हटलं. ओके, पाहतो, शो मी. त्याने म्हणताच तिनं तिच्या मोबाईलवर त्याला ती दाखवू लागली. वा, ही तर अप्रतिम झाली आहे. ग्रेट. हां मिस अक्षय, मला आवडलं तुमचं इतकं तत्परतेनं काम करणं. सरांनाही नक्की आवडेल, पण माझ्यापेक्षा तुम्ही सरांना जाऊन दाखवावं असं मला वाटतं. म्हणजे ते सुद्धा तुमच्या कामाला ॲप्रिशिएट करतील, हो ना? समीर हसत म्हणाला. व्हॉट? बट सर, हे सर ॲप्रिशिएट करतात? तिनं जरा घाबरतच विचारलं. अरे हो, ऑफकोर्स, त्यांच्या मनासारखं काम झालं तर नक्की करतात. थँक गॉड. तसंही त्यांनाही दाखवणार आहेच, बट मी विचार केला आधी तुम्हाला दाखवावं, म्हणजे काही चुकलं असेल तर चेंज करायला. आय डोंट थिंक अक्षया, यात चेंज करायची काही गरज आहे.
यू गो अहेड. ओके, थँक्यू सर. मी आलेच सरांना दाखवून. या. तो म्हणाला तशी स्मित करत ती त्याच्या केबिनमधून बाहेर पडली ते उत्साहातच. समीरने पॉझिटिव्ह अप्रोच दाखवलेला तिला तिच्या कामाबद्दल. मग मात्र तिलाही जरा बरं वाटलेलं आणि थोडासा कॉन्फिडन्सही आलेला अर्जुन समोर जाऊन ती ॲड दाखवण्याचा. अक्षया आत्मविश्वास आणि आनंदाने उत्साहित होऊन अर्जुनला बनवलेली पॅरिसची ॲड दाखवण्यासाठी त्याच्या केबिनमध्ये आली. पण केबिनच्या दाराजवळ पोहोचल्यावर तिला अर्जुनचाच मोठ्याने आणि तावातावाने बोलण्याचा आवाज ऐकू येऊ लागला. तो बहुधा आत्ताही कोणाला तरी जोराजोराने झापत होता. केबिनमध्ये त्याच्यासोबत आधीच कोणीतरी आहे असंच तिला वाटलं, कारण आताही तो तावातावाने बोलत होता. मग तिनं त्याचं बोलणं झाल्यावर आज जावं असा विचार केला आणि तिथंच त्याच्या केबिन बाहेर थांबली. मिस्टर शहाणे, हे सगळं काय आहे? तुम्ही पहिल्यांदा काम करताय का इथं? तुम्ही चक्क कस्टमरची बुकिंग डेट चुकवली आहे. ते कस्टमर सिंगापूरला पोहोचलंय आणि त्याला तिथं गेल्यावर कळतं त्याची त्या दिवसाची बुकिंगच नाही आहे. हे असं काम करायला येत आहे का तुम्ही कंपनीमध्ये? आय एम सॉरी सर, मला आठवत नाही असं कसं झालं. मी तर बरोबर डेट टाकली होती. अच्छा, मग काय मी जाऊन चेंज केली? कामावर लक्ष द्या ना मिस्टर शहाणे. तुम्ही सगळ्यांनी ठरवले का इथं रोज एकतरी प्रॉब्लेम क्रिएट करायचा? मी इथून पुढे लक्षात ठेवेन सर. आधी या कस्टमरचं काय करायचं ते सांगा, का त्याला तसंच ठेवू? इथे तुमच्या अशा हलगर्जीपणामुळे आपले कस्टमर हळूहळू आपल्यापासून दूर जात आहेत. तुमच्या लक्षात येत आहेत का या गोष्टी? तो अगदी बेंबीच्या देठापासून ओरडत होता. हो सॉरी सर. हो सर, हो सर असं करून नेहमी असंच करत राहा. ते काही नाही. मिस्टर शहाणे, तुम्हाला जमत असेल तर काम करा, नाहीतर तुम्ही रिझाईन ठेवा. चला निघा आता माझ्या डोळ्यांसमोरून. सर, यावेळी माफ करा. मी इथून पुढे लक्ष देऊन काम करेल. आय स्वेअर. माझं खूप नुकसान केलंय तुम्ही. असं नाव खराब होतंय माझ्या कंपनीचं आणि ते मी बिलकुल खपवून घेणार नाही. मागच्या वेळीही तुम्ही एका कस्टमरची 2 दिवस आधीची बुकिंग करून ठेवलेली. तुम्हाला पटतंय का हे? नाही, तुम्हाला पटत असेल पण मला बिलकुल पटत नाहीये. यू कॅन गो नाव. सर, ऐकून तर घ्या. मिस्टर शहाणे, गेट लॉस्ट. आत्ताच्या आत्ता माझ्या नजरेसमोरून निघून जा. ओके. शहाणे मान खाली घालून त्याच्या केबिन बाहेर पडला आणि केबिनच्या बाहेरच अक्षया उभी होती. तिच्याकडे न पाहताच तो निघून गेला. समीर, त्या शहाणेंना मी घरी पाठवलंय. आज दुसरी गडबड केली त्याने. क्विकली टीममध्ये त्याच्या जागी एखादा हुशार मेंबर घ्या. ओके सर, म्हणत त्याने फोन ठेवला. देवा, हा माणूस आधीच तापलेला दिसतोय. आता वड्याचं तेल वांग्यावर काढू नये म्हणजे झालं. मनातच विचार करत तिने क्षणभर डोळे मिटले आणि मनाची हिया करत तिने त्याच्या केबिनचं डोअर नॉक केलं. मे आय कम इन सर? येस, कम इन. त्याचा तोच तापट आवाज आला आणि ती तशीच त्याच्या केबिनमध्ये शिरली. पाहते तर तो डोक्यावर तर्जनी चोळत कसली तरी फाईल पाहत होता. बोला, ॲड बनवून झाली? आत्ताही खाली पाहतच तो रूडली म्हणाला. हो सर, मी तेच दाखवायला आले होते. ती अगदी बारीक आवाजात म्हणाली. ओके गुड, या शो मी. तिला वाटत होतं की ती एक मस्त काम करून आली आहे आणि आता तो तिचं काम ॲप्रिशिएट करेल. अर्जुन त्याच्या खुर्चीत बसून अगदी काळजीपूर्वक ती ॲड पाहत होता आणि ती ॲड पाहता पाहताच एकाएकी त्याच्या भुवया वर गेल्या आणि ते पाहून तिच्या चेहऱ्यावर आलेलं स्मित विरू लागलं. एवढ्यात त्याने सर्वात आधी उपहासाने डोळे मिटले आणि नंतर भलतीकडे पाहत सुस्कारा सोडला आणि तिच्यावर पुन्हा ओरडला. हे सगळं काय आहे? अर्जुनने कठोरपणे विचारलं. काय झालं सर? डू यू थिंक यू डिड दिस बेस्ट? हे तुम्ही डिझाईन तयार केलं पण तुम्ही या फॉन्टचा वापर का केला आहे? तो इतका वाचायला कठीण आहे आणि हा कलर असा का? आमच्या ब्रँडच्या रंगाशी अजिबात जुळत नाहीये तो. तुम्ही फक्त तुम्हाला आवडेल अशी पोस्ट करू नका मॅडम. इथले रूल्स फॉलो करा. सर, इट इज स्टायलिश. डोंट यू थिंक इट्स लुकिंग क्लासी? हो का?
तुमच्यासाठी ते क्लासी असेल, पण जर नीट वाचताही येत नसेल तर त्याचा काय उपयोग? आणि वाचतोय तोपर्यंत पुढची लाईन हे सगळं डिलीट करा बरं आधी तुम्ही. तुम्हाला कोणी सांगितलं नाही आहे का की आपल्या ऑफिसमध्ये केवळ एकच फॉन्ट यूज केला जातो जो की प्रोफेशनल आहे? डू यू अंडरस्टँड व्हॉट आय एम सेईंग? सर, मला जर का आधीच माहिती असतं तर मी यूज केला असता का? ती अगदी शांतपणे म्हणाली. अहो मग माहिती करून घ्या ना, हे माझं काम आहे का? का आता तेही मीच करू? तो पुन्हा चिडला. नाही, तुमचं काम नाही आहे सर. पण सर, मला आधीच कसं कळेल नाही का? मी तर आजच जॉईन केलं आहे आणि यासाठी आधी मी समीर सरांना देखील दाखवायला गेले होते ॲड, पण ते बोलले एव्हरीथिंग इज ऑल राईट. ती तितक्याच शांतपणे बोलत होती आणि तिचं त्याच्या चिडण्यावर एवढं शांत आणि समजावून बोलणं पाहून त्याचा आवाज आपोआपच नरमला. इट्स ओके, ती ॲड पहिली डिलीट करा आणि दुसरी बनवा. यू कॅन गो. तो आता अगदीच शांतपणे बोलला. हो, लगेच करते सर. पण म्हणजे ठीक आहे, माझ्या काही गोष्टी चुकल्या आहेत, मी त्या दुरुस्तही करतेच आहे. पण सर, काहीच चांगलं झालं नाही आहे का? एकही गोष्ट? आय मीन रंगसंगती, आपली ॲड आकर्षक बनवण्यासाठी मी जो व्हिडिओ यूज केला आहे तो सुद्धा खराब आहे का? नो, मी त्या पार्टबद्दल बोलतच नाही आहे. तुम्ही छान बनवले तसं. बस ते फॉन्टचं तेवढं पाहून घ्याल. ओके, थँक्यू सर. म्हणून ती केबिनमधून बाहेर पडली. अर्जुन मात्र अगदीच नरमला होता. ती गेली तरी क्षणभर कसल्याशा विचारात हरवलेला, उगाच हृदयाची धडधड वाढलेली. काय झालेलं त्याचं त्यालाच कळत नव्हतं. आधी तर प्रचंड चिडला होता तो. बुकिंगची चुकलेली डेटने त्याच्या डोक्याची मंडई केलेली. बहुतेक तिच्या जागी जर दुसरं कोणी आत आलं असतं तर ते सुद्धा आज घरीच गेलं असतं. पण त्याला तिच्याबरोबर तेवढ्याच चिडलेल्या आवाजाच्या रेंजमध्ये शेवटपर्यंत बोलणं काही जमलं नव्हतं. काय झालेलं त्या क्षणाला काय माहीत. त्याला आता एकदम अस्वस्थ वाटत होतं. आपण एवढे रागात बोलतोय तरीही ती इतक्या शांतपणे बोलत होती आणि हे पाहूनच त्याला स्वतःलाच काहीतरी चुकल्याची फिलिंग येत होती. आजचा पार्ट इथंच संपलेला आहे. बापरे, अक्षराने त्याला जे शांतपणे उत्तर दिलंय त्यामुळे अर्जुन एकाएकी नरमलाय. तो ॲटलिस्ट विचार करतोय त्याच्या कृतीवर. अक्षयामुळे तो खरंच चेंज होईल का? बघूया काय होतंय पुढील काही भागांमध्ये. त्यासाठी ऐकत रहा अध्यायम. कथा आवडत असेल तर प्लीज लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर सुद्धा करा. थँक्यू सो मच.